नमस्कार महाराष्ट्र, तुम्ही पण 250 रुपये भरून 17.5 लाख रुपये मिळवू शकता आहे। ते कसे तर SBI ने नुकतीच जन निवेश SIP स्कीम लॉन्च केली आहे। तुम्ही महिला आहात, विद्यार्थी आहात, विद्यार्थिनी आहात, कोणीही या स्कीमचा फायदा घेऊ शकणार आहात। महत्त्वाचं म्हणजे यावर कोणताही व्यवहार शुल्क लावला जाणार नाही। तर बघूया नेमकी ही स्कीम आहे काय। त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। काही प्रश्न असेल तर कमेंट करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर तुम्ही इथे बघू शकणार आहात SBI ने जन निवेश SIP ही स्कीम नुकतीच लॉन्च केली आहे। इथे तुम्हाला सर्व माहिती बघायला मिळेल, पण मराठीमध्ये समजून घ्यायची आहे। तर मी आज तुम्हाला ही सर्व माहिती मराठीमध्ये समजून सांगणार आहे। तर मायक्रो SIP म्हणजे काय ते बघूया। सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हा ठराविक रक्कम म्युच्युअल फंडामध्ये नियमित अंतराने गुंतवण्याचा एक मार्ग आहे। ते दर महिन्याला किंवा प्रत्येक 3 महिन्याला असू शकते। एकाच वेळी मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्याचा धोका सुद्धा मायक्रो SIP मुळे कमी होऊ शकतो। मायक्रो SIP ही SIP ची छोटी आवृत्ती आहे असे म्हणू शकतो। मायक्रो SIP लोकांना अगदी कमी रकमेसह गुंतवणूक सुरू करण्यास परवानगी देते। SIP ची नवीन योजना इच्छुक उमेदवारांना 250 इतकी कमी गुंतवणूक करू देते। सेबीच्या अध्यक्ष माधवीपुरी बुच यांनी सांगितले की 250 रुपये SIP म्हणजेच मायक्रो SIP स्कीम हे त्यांचे स्वप्न होते। या प्रकारच्या छोट्या SIP मुळे अनेकांना गुंतवणूक सुरू करण्यास मदत होऊ शकते। हे विशेषतः त्यांच्यासाठी उपयुक्त आहे जे त्यांच्या खिशातील पैशातून लहान रक्कम वाचवतात, जसे की विद्यार्थ्यांसाठी। म्हणजे विद्यार्थी त्यांच्या पॉकेट मनी मधून ही SIP सुरू करू शकणार आहे। त्यानंतर SBI ने एक कमिटमेंट सुद्धा दिला आहे। SBI चे जे अध्यक्ष आहे CS शेट्टी यांनी मजबूत अशी कमिटमेंट दिली आहे। ते म्हणाले की ही SIP पूर्णपणे मोफत असेल, व्यवहारांसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही। त्यांच्या ग्राहकांना मोफत सेवा देण्याचा हा त्यांचा मुख्य हेतू आहे। हे अधिक लोकांना बचत करण्यास प्रोत्साहित करू शकेल। आता SBI च्या मायक्रो SIP ची प्रमुख वैशिष्ट्ये कोणकोणती आहे ते बघूया। पहिला आहे कमी गुंतवणूक। साहजिकच आहे, तुम्ही फक्त 250 रुपये पासून सुरुवात करून या SIP चा फायदा घेऊ शकणार आहात। आणि या SIP मध्ये महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विनामूल्य कोणतेही व्यवहार शुल्क यावर आकारले जाणार नाही। तिसरा आहे प्रवेश योग्य। तुम्ही SBI योनो आणि पेटीएम, ग्रो, झरोदा यासारख्या इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे उपलब्ध आहे। पण सध्या हे SBI बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड यामध्ये उपलब्ध आहे। तुम्हाला जर फ्री डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करून फ्री डीमॅट अकाउंट ओपन करू शकणार आहात। तर SBI द्वारे गुंतवणुकीचे कोणकोणते फायदे आहे तर SIP तुम्हाला नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवण्याची परवानगी देतात। जेव्हा मार्केट खाली असते तेव्हा तुम्ही अधिक युनिट्स खरेदी करता, पण जेव्हा मार्केट वाढते तेव्हा तुम्ही कमी युनिट्स खरेदी करता। हे तुमच्या गुंतवणुकीच्या खर्चाची सरासरी काढते। त्यानंतर कंपाऊंडिंगची पॉवर, कालांतराने तुमची गुंतवणूक वाढत जाते। तुम्ही कमावलेल्या रिटर्न्स मधूनही रिटर्न्स मिळू लागतात। ही चक्रवाढीची शक्ती आहे जी तुमचे पैसे जलद वाढवण्यास मदत करते। त्यानंतर SIP तुम्हाला नियमित बचत करण्यास प्रोत्साहित करते। हेच महत्त्वाचं आहे की तुम्हाला नियमित बचतीची सवय होणार आहे। यामुळे तुम्हाला गुंतवणुकीसाठी शिस्तबद्ध दृष्टिकोन तयार करण्यास मदत होतो। त्यानंतर SIP सेट करणे सोपे आहे। तुम्ही तुमची गुंतवणूक ऑटोमॅटिक करू शकता। नियमित अंतराने तुमच्या खात्यातून पैसे आपोआप कापले जातात। त्यानंतर वेगवेगळी आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होते, जसे की घर विकत घेणे असो, सेवानिवृत्तीचे नियोजन असो किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी निधी देणे असो। SIP तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांच्या दिशेने व्यवस्थितरित्या काम करण्यास मदत करू शकते। आता मी तुम्हाला हे उदाहरण समजूनच सांगणार आहे। त्याआधी मी तुम्हाला SBI SIP कॅल्क्युलेटर दाखवते। तुम्ही मंथली इन्व्हेस्टमेंट 250 रुपये केली, 13% रिटर्न। हा रिटर्न काय फिक्स नसतो, हा मार्केटनुसार चेंज होत असतो। आणि तुम्ही हे पैसे 35 वर्षासाठी इन्व्हेस्ट केले तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेली अमाउंट 1,05,000 इतकी आहे। एस्टिमेटेड रिटर्न 16,48,373 एवढी आहे।
आणि तुम्हाला टोटल पैसे 17,53,373 रुपये एवढे मिळणार आहे। समजा तुम्हाला हे 35 वर्षासाठी नसेल इन्व्हेस्ट करायचे तर मी 20 वर्षासाठी इन्व्हेस्ट करते तर 250 रुपये दर महिन्याला 13% रेट ऑफ रिटर्न्सने 20 वर्षासाठी, त्यावर मला इस्टिमेटेड रिटर्न्स 1,99,621 रुपये एवढे मिळतील। टोटल पैसे 2,59,621 रुपये एवढे मिळणार आहे। तुम्ही जेवढ्या जास्त वर्षासाठी इन्व्हेस्ट कराल तेवढे जास्त पैसे तुम्हाला इन रिटर्न मिळणार आहे। जसे की तुम्ही इथे उदाहरण बघू शकणार आहात। समजा तुम्ही 25 वर्षाच्या गुंतवणूक कालावधीसाठी 250 रुपयांच्या मासिक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP द्वारे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करता आणि 13% परतावा अपेक्षित आहे असे गृहीत धरू तर अपेक्षित रक्कम 4,99,120 रुपये म्हणजेच 5 लाख रुपये एवढी असेल। गुंतवणूक केलेली एकूण रक्कम 75,000 रुपये एवढी आहे। वेल्थ गेन 4,24,120 रुपये म्हणजेच 4,20,000 एवढी असेल। जर ही SIP तुम्ही 30 वर्षापर्यंत सुरू ठेवली तर 9.4 लाख एवढी रक्कम तुम्हाला मिळेल आणि 35 वर्षापर्यंत तुम्ही जर ही SIP सुरू ठेवली तर 17.5 लाख म्हणजे 17.5 लाख रुपये सुद्धा तुम्हाला मिळू शकतात। तर याबद्दल सर्व माहिती तुम्ही बघितली आहे। चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।